महापुराच्या नंतर मंत्र्यांनी देखील बांधावरती जाऊन शेतकऱ्यांची विचारपूस केली, मात्र अद्यापही त्यांना मदत काही मिळालेली नाहीये। दिवाळीच्या आधी शेतकऱ्यांना मदत देण्याचं सरकारचं आश्वासन हे सध्या हवेतच विरून गेलंय की काय, असं चित्र आपल्याला दिसतं। कोलमडून पडलेल्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला अजूनही मदत मिळालेली नाहीये। जमीनदोस्त झालेली द्राक्षाची बाग ही त्याची अद्यापही कायम आहे। त्यामुळे नैसर्गिक संकटामुळे यंदाची दिवाळी देखील दुःखात आहे। मंत्री गिरीश महाजन यांनी पाहणी केलेल्या द्राक्षाच्या बागेमध्ये महिनाभराच्या नंतर आता नेमकी काय परिस्थिती आहे आणि या शेतकऱ्याला मदत मिळालेली आहे की नाही, या सगळ्याविषयीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अप्पासाहेब शेळकेंनी। महापुरात कोलमडलेल्या शेतकऱ्याच्या विचारपूस करण्यासाठी मंत्री बांधावर पोहोचले। दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याला मदत मिळेल हे आश्वासनही देण्यात आलं, मात्र शेतकऱ्याच्या पदरात नेमकं काय पडलंय, त्या शेतकऱ्याला मदत मिळाली का हे जाणून घेण्यासाठी आपण आलोत चिंचपूर ढगे या गावात। हेच ते शेत आहे की जिथं मंत्री गिरीश महाजन या शेतीची पाहणी करण्यासाठी आले होते। ही द्राक्षाची बाग आहे जी की महापुराच्या तडाख्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आणि अजूनही द्राक्षाची बाग आहे तशीच आहे, कारण हे काढणं सोपं नाही। हे मोरे कुटुंब आपल्या सोबत आहेत। काय त्यांची अडचण आहे, त्यांना मदत मिळाली? मदत मिळाली नाही का, आता महिना उलटला तरी बी मदत मिळाली नाही। नेमकं जनावर आमची 4 वाहून गेली तर त्याचा डायरेक्ट म्हणतात ते पंचनामा दाखवा। आता वाहून गेल्या जनावरांचा पंचनामा कसा दाखवायचा? बागेचं इतकं नुकसान झालेलं हे काढण्याचा प्रयत्न निघता इथं जाऊन आईचं जाऊन काढले आम्ही। दिवाळीचा सण आहे, आम्हाला काय मदत नाही, काय नाही मिळेल, आम्ही काय करायचं? मग आता आम्हाला पैसे मदत मिळेल पाहिजे द्यावा सरकारने। आमचं लय कष्ट खूप लागले आमच्या बागाला, लेकरं बाळा लहान लहान, आम्ही कसं काय कसं जगायचं, काय करायचं? आमचा समजा व्यवसाय ह्याच्यावरच होता, बागेवर। मंत्री येऊन गेलते? हा गेलत ना। हा काय म्हणले होते? काय ते बघून गेले नसते, काय नाहीत म्हणले। काय कशी अशी दुःखातच दिवाळी आहे की ह्या वर्षी बाग कोरमडला, एवढं चांगलं फळाची नुकसान झाली, ह्याच्यातूनच काय होते ते होतं। पण मंत्री पण येऊन गेले, पण ते काहीच असं म्हणले पण नाही तर काही नाही। अप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव, भूम।